हाय मुलांनो, आज आपण 3.4 लेसन बघणार आहोत. त्याचं नाव आहे फूड फॉर ॲनिमल्स अँड बर्ड्स. म्हणजे प्राणी आणि पक्ष्यांसाठी असणारं फूड म्हणजे अन्न. त्यांचं अन्न काय आहे ते बघूयात. ते काय खातात हे आपण बघणार आहोत या लेसनमध्ये. फूड फॉर मॅमल्स. मॅमल्स म्हणजे जे सस्तन प्राणी आहेत. सस्तन म्हणजे जे पिल्लांना जन्म देतात, तर त्यांना म्हणतात मॅमल्स. ओके, म्हणजे ते अंडी घालत नाही, ते डायरेक्ट बाळाला जन्म देतात. ऑल ॲनिमल्स नीड फूड अँड वॉटर. प्रत्येक प्राण्याला अन्न आणि पाण्याची गरज असते. हावेवर ऑल ॲनिमल्स डू नॉट ईट द सेम फूड. पण सगळेजण एकसारखंच अन्न खातात का? तर नाही. काऊज, बफेलोज अँड गोट्स ईट ग्रास. तर काऊ म्हणजे गाई, बफेलो म्हणजे म्हैस आणि गोट म्हणजे शेळी. तर हे गवत खातात. हॉर्सेस लाईक टू ईट ग्रॅम. तर हॉर्स म्हणजे घोडे, घोड्यांना ग्रॅम म्हणजे हरभरा खायला आवडतं. मंकीज, एलिफंट्स अँड रॅबिट्स लाईक टू ईट फ्रूट्स, व्हेजिटेबल्स अँड लिव्ज ऑफ प्लांट्स. मंकी म्हणजे माकड, एलिफंट म्हणजे हत्ती आणि रॅबिट्स म्हणजे ससे. तर यांना फ्रूट्स म्हणजे फळे, व्हेजिटेबल्स म्हणजे भाज्या आणि लिव्ज ऑफ प्लांट्स म्हणजे झाडांची पाने खायला आवडतात. द बियर, लायन अँड टायगर ईट अदर ॲनिमल्स ॲज देअर फूड. तर जे बियर आहे म्हणजे अस्वल, लायन म्हणजे सिंह आणि टायगर म्हणजे वाघ. तर ह्यांना दुसऱ्या प्राण्यांना खायला आवडते. म्हणजे प्रत्येक प्राण्यांचं अन्न कसं आहे, वेगवेगळं आहे. फूड फॉर रेप्टाईल्स. रेप्टाईल्स म्हणजे सरपटणारे प्राणी. मग ते काय खातात ते बघूयात आपण. लिझार्ड्स, क्रोकोडाईल्स अँड स्नेक्स ईट इन्सेक्ट्स अँड स्मॉल ॲनिमल्स. तर लिझार्ड म्हणजे पाल, क्रोकोडाईल म्हणजे मगर आणि स्नेक म्हणजे साप. तर हे रेप्टाईल्स आहे, तर त्यांना छोटे छोटे किडे किंवा छोट्या प्राण्यांना खातात ते. स्नेक्स डू नॉट च्यू देअर फूड, दे स्वॉलो इट. आता जे साप असतात ना, तर ते काय त्यांचं जे अन्न आहे, म्हणजे त्यांनी समजा एखादा उंदीर खाल्ला तर ते त्याला चावत नाहीत, ते डायरेक्ट काय करतात, त्याला गिळून टाकतात. फूड फॉर बर्ड्स. आता पक्ष्यांचं काय अन्न आहे ते बघूयात. बर्ड्स पेक ॲट ग्रेन्स अँड फ्रूट्स विथ देअर बिक्स. आता जे पक्षी असतात की नाही, तुम्ही बघितलं असेल, चिमणी, कावळा, कबूतर, हे तर आपण नेहमीच पक्षी बघतो. ते काय करत असतात, त्यांच्या चोचीने काय ना काहीतरी उचलत असतात. तर काय उचलतात ते, तर ग्रेन्स म्हणजे काही धान्य पडलेलं असेल, जसं गहू, ज्वारी, तांदूळ हे पडलेलं असेल ना जमिनीवरती, तर ते त्यांच्या चोचीने उचलतात. किंवा फ्रूट्स खातात. सम बर्ड्स लाईक द वुडपेकर ईट स्मॉल इन्सेक्ट्स. आता वुडपेकर माहीत आहे तुम्हाला? हां, तर तो सुतार पक्षी, त्याची चोच खूप अशी स्ट्रॉंग असते बघा. तर ते छोटे छोटे किडे खातात. पॅरेट्स लव टू ईट चिलीज अँड ग्वावाज. पॅरेट म्हणजे पोपट, पोपटाला चिलीज म्हणजे मिरची आणि ग्वावा म्हणजे पेरू खायला खूप आवडतात. सम बर्ड्स लाईक द स्टॉक, ईगल अँड हॉक ईट स्मॉलर ॲनिमल्स. तर स्टॉक बघा, हा दिसतोय की नाही, हा बगड्यासारखा प्राणी असतो. तर त्या काय करतो, मासे खातो छोटे छोटे. तर ईगल म्हणजे गरुड आणि हॉक, तर हे जे प्राणी आहेत ना, तर ते छोट्या प्राण्यांना खातात. फूड फॉर इन्सेक्ट. आता हे जे छोटे किडे असतात ते काय खातात. द बटरफ्लाय सक नेक्टर फ्रॉम फ्लॉवर्स. आता बटरफ्लाय हा एक इन्सेक्ट आहे. तर बटरफ्लाय काय खातात, तर ते फुलांमधलं जे नेक्टर आहे, जो मध आहे, तर ते शोषून घेतात, फुलांमधला रस शोषतात. द मॉस्किटो सक ब्लड फॉर इट्स फूड. मच्छर काय खातात, आपलं रक्त पितात की नाही. मॉस्किटो आहेत ते रक्त पितात. फूड हॅबिट्स ऑफ ॲनिमल्स. आता प्राण्यांच्या अन्नाच्या सवयी काय आहेत ते बघूयात. डिफरंट ॲनिमल्स हॅव डिफरंट फूड हॅबिट्स. आता प्रत्येकाच्या अन्न खाण्याच्या सवयी वेगवेगळ्या आहेत. ॲनिमल्स दॅट ईट ओनली प्लांट्स आर कॉल्ड हर्बिवोरस. आता जे प्राणी फक्त प्लांट्स, वनस्पती खातात, तर त्यांना काय म्हटलं जातं, हर्बिवोरस म्हटलं जातं. सम हर्बिवोर्स आर हॉर्सेस, डिअर, झेब्रा एक्सेट्रा. आता त्यांचे उदाहरण द्यायचे झाले हर्बिवोर्सचे, तर त्यांचं काय नाव आहे. हॉर्सेस म्हणजे घोडे, डिअर म्हणजे हरिण, झेब्रा तर हे फक्त काय खातात, झाडं, पाला खातात. ओके. ॲनिमल्स दॅट ईट ओनली अदर ॲनिमल्स आर कॉल्ड कार्निवोर्स. आता जे फक्त दुसऱ्या प्राण्यांना खातात म्हणजे मांस खातात, तर त्यांना काय म्हटलं जातं, कार्निवोर्स.
ठीक आहे. सम कार्निवोर्स आर लायन्स, टायगर्स एक्सेट्रा. म्हणजे सिंह, वाघ हे कार्निवोर्स आहेत. समजलं? हर्बिवोर्स अँड कार्निवोर्स म्हणजे जे फक्त वनस्पती खातात ते हर्बिवोरस झाले, आणि जे कार्निवोरस म्हणजे जे फक्त मांस खातात, मांसाहारी, आणि हर्बिवोरस म्हणजे शाकाहारी. ओके. सम ॲनिमल्स ईट बोथ प्लांट्स अँड ॲनिमल्स. दे आर कॉल्ड ओमनिवोरस. आता काही जे प्राणी आहेत ते वनस्पती पण खातात आणि ॲनिमल्स सुद्धा खातात, तर त्यांना काय म्हटलं जातं? ओमनिवोर्स. सम ओमनिवोर्स आर स्क्विरल, पिग्स, बियर एक्सेट्रा. तर त्यांची उदाहरण द्यायचं झालं तर स्क्विरल म्हणजे खारुताई, पिग्स म्हणजे डुक्कर, आणि बियर म्हणजे अस्वल. तर हे झाडं सुद्धा खातात, झाडांचा पाला सुद्धा खातात, आणि दुसऱ्या प्राण्यांचं मांस सुद्धा खातात. केअर ऑफ ॲनिमल्स. आता प्राण्यांची काळजी कशी घ्यायची? वी शुड बी काइंड टू ऑल ॲनिमल्स. आपण सगळ्या प्राण्यांबद्दल आपल्या मनामध्ये दया असली पाहिजे. प्राण्यांना त्रास द्यायचा नाही. वी शुड नॉट टीज ऑर हर्ट देम. टीज म्हणजे चिडवणे. प्राण्यांना चिडवायचं नाही किंवा त्यांना त्रास होईल असं काही वागायचं नाही. वी शुड ऑल्सो टेक गुड केअर ऑफ अवर पेट्स. जर आपल्या घरी काही पाळीव प्राणी असतील तर त्यांची आपण चांगली काळजी घ्यायची आहे. दे शुड बी गिवन फूड ऑन टाईम. त्यांना वेळेवर अन्न खायला द्यायचं. वी शुड टेक देम टू द ॲनिमल डॉक्टर व्हेन दे आर इल. जेव्हा ते आजारी पडतील, कोण? आपल्या घरी असलेले पाळीव प्राणी, तेव्हा त्यांना ॲनिमल्सचे, प्राण्यांचे जे डॉक्टर असतात, त्यांचे सुद्धा वेगळे डॉक्टर असतात बरं का, तर त्यांच्याकडे घेऊन जायचं. ॲनिमल डॉक्टर्स आर कॉल्ड वेटरिनरी सर्जन्स ऑर वेट्स. तर जे प्राण्यांचे डॉक्टर आहेत त्यांना वेटरनरी सर्जन्स किंवा वेट्स असं म्हटलं जातं. वेटरनरी मेडिसिन इज द ब्रांच ऑफ मेडिसिन दॅट डील्स विथ द क्युअर ऑफ डिसीजेस ऑफ ॲनिमल. तर आता हा जो अभ्यास आहे वेटरनरी मेडिसिन, याच्यामध्ये काय शिकवलं जातं? तर प्राण्यांचे जे आजार आहेत त्यांच्यावरती कसं उपचार करायचं हे तिथे शिकवलं जातं. डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का? इन्सेक्ट्स गेट ट्रॅप्ड इन अ स्पायडर्स वेब बट द स्पायडर कॅन इझिली मूव्ह ऑन इट. तुम्ही कधी स्पायडरची वेब बघितली आहे का? कोळ्याचं जाळं. तर त्याच्यामध्ये काय होतात? छोटे छोटे इन्सेक्ट अडकतात की नाही, पण तो स्पायडर कधी अडकतो का त्याच्यामध्ये? तो छान त्याच्यावरतून जात असतो. सम बेबी ॲनिमल्स आर फेड बाय देअर मदर्स. काही जे छोटे बेबी ॲनिमल्स असतात तर त्यांना त्यांच्या आई खायला देत असतात. बघितलंय का तुम्ही? छोटे जर पक्षी असेल की नाही, समजा चिमणीचं पिल्लू आहे तर चिमणी काय करते? स्वतःच्या चोचीत अन्न घेते, स्वतःच्या चोचीत काहीतरी धान्य घेते छोटंसं, आणि तो पिल्लू असा आ करून उभा असतो आणि त्याच्या चोचीमध्ये नेऊन टाकत असते. बघितलंय तुम्ही? ओके. आता आपण क्वेश्चन आन्सर बघूयात. फिल अप द क्रॉसवर्ड विथ द हेल्प ऑफ द गिवन क्ल्यूज. इथं काही क्ल्यूज दिलेले आहेत तर आपल्याला ते भरायचे आहेत, आणि हे क्रॉसवर्ड आहे. हे जे क्रॉसवर्ड आहे ना, तर ते कंप्लीट करायचं आहे. डॅश डू नॉट च्यू देअर फूड, दे स्वॅलो इट. कोण आहे जे अन्न खातात पण ते चावत नाहीत, गिळून टाकतात? तर काय आहे? स्नेक्स. बरोबर. मग इथे आपण फर्स्टमध्ये काय लिहायचं आहे? स्नेक. SNAKES. ओके, स्नेक्स. सेकंड, हॉर्सेस लाईक टू ईट. हॉर्सेसला काय आवडतं? त्यांना ग्रॅम म्हणजे हरभरे खायला आवडतात. ओके. मग इथे लिहायचं आहे आपल्याला ग्रॅम, GRAM. बरोबर. बटरफ्लाईज सक डॅश डॅश फ्रॉम फ्लॉवर. ह्याचे सगळ्याचे आन्सर इथं आहेत बरं का सेंटेन्समध्ये. आता बघा, बटरफ्लायचं मी तुम्हाला दाखवते. बटरफ्लाय सक्स नेक्टर. नेक्टर फ्रॉम फ्लॉवर्स. मग इथे नेक्टर लिहूया आपण, NECTAR. मग आता 3 नंबरमध्ये आपल्याला नेक्टर लिहायचं आहे. 3 नंबर कुठं आहे? इथे N आहे बघा आधीच, NECTAR, नेक्टर. ओके. डॉक्टर ऑफ ॲनिमल्स आर कॉल्ड. डॉक्टर ऑफ ॲनिमल्स आर कॉल्ड. काय म्हणतात त्याला? एकतर वेटरनरी सर्जन किंवा वेट्स म्हणतात. आपल्याला तिथं 4 नंबरमध्ये किती दिलेत बघा? 1, 2, 3, 4. 4च लेटर्स बसू शकतात. मग आपण इथे काय लिहिणार आहोत? वेट्स. मग इथे लिहायचं आहे VET
एस. आणि फिफ्थ वन डॅश डॅश लाईक टू ईट फ्रूट्स, व्हेजिटेबल्स अँड लिव्ज ऑफ प्लांट्स. आता कोणाकोणाला आपण बघितलं होतं फ्रूट, व्हेजिटेबल आणि लिव्ज ऑफ प्लांट्स आवडतात. तर मंकीज आहेत, एलिफंट्स आहेत, रॅबिट्स आहेत, हे तिन्ही पण आहेत. तर त्यापैकी क्रॉसवर्ड सॉल्व करताना फर्स्ट लेटर बघायचं. फर्स्ट काय आहे इथं? एम आहे. एम म्हणजे काय येणार इथं? मंकी. MONKEYS मंकीज. ओके, तर अशा प्रकारे हे सॉल्व करायचं आहे. समजलं हे कॅपिटल लेटर. हां, आता आपण बघूयात फिल इन द ब्लँक्स. फिल इन द ब्लँक्स. अ बर्ड पेक्स ॲट डॅश डॅश ग्रेन्स, मीट ऑर ग्रास. आता बर्ड्स काय उचलतात, काय खातात त्यांच्या बीकने? तर ग्रेन्स खातात. GRIANS. ग्रेन्स म्हणजे धान्य, गहू, ज्वारी, तांदूळ काय असेल ते. ओके. अ लिझार्ड ईट्स डॅश डॅश लिव्ज, ॲपल्स, इन्सेक्ट्स. पाने खाती लिझार्ड, ॲपल खाते, सफरचंद खाते का इन्सेक्ट खाते, किडे खाते? तुम्ही बघितले का घरावरती जी पाल असते की नाही घराच्या भिंतीवरती, ती काय खाते? जे लाईटच्या उजेडावरती छोटे छोटे किडे येतात ना, इन्सेक्ट, ते खात असते. तर इन्सेक्ट्स. पॅरेट्स लाईक टू ईट चिलीज अँड डॅश डॅश. पॅरेट्सला मिरची आणि काय खायला आवडतं? ग्वावा म्हणजे पेरू, कॅबेज म्हणजे कोबी, हनी म्हणजे मध. काय आवडतं पॅरेटला? ग्वावाज. ओके. आता इथे ही फन ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, ती तुम्ही करून बघायची. काय करायचं आहे? जेव्हा लाईट जाते तेव्हा बघा छोटीशी आपण मेणबत्ती लावली किंवा टॉर्च लावली ना, तर आपल्याला आपली सावली आहे ती दुसऱ्या भिंतीवरती मोठी दिसते, हो ना? मग त्या प्रकाशामध्ये छोट्याशा मेणबत्तीच्या किंवा अशा प्रकारे आपण बर्ड्स बनवायचे आहेत. आपण हा खेळ खेळतोच नेहमी, बरोबर? तर ते अशा प्रकारे तुम्ही शेप करून बघायचं आहे. ओके. आता प्रोजेक्ट काय आहे? मेक अ पोस्टर ऑन सेव्ह वाईल्ड लाईफ. तर जंगली जीवन जे आहे, जंगली प्राण्यांचं जे जीवन आहे, तर त्याचं काय करायचं आहे? सेव्ह म्हणजे त्याला वाचवायचं आहे. तर असं त्याच्यावरती एक पोस्टर बनवायचं आहे. ओके. लर्निंग आउटकम. आता या लेसनमधून आपण काय शिकलो? अवेअरनेस ऑफ द फूड ऑफ ॲनिमल्स अँड बर्ड्स. तर पक्ष्यांचं आणि प्राण्यांचं आणि पक्ष्यांचं जे अन्न आहे तर त्याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळाली, जागरूकता मिळाली. ओके. तर हे आपण या लेसनमधून शिकलेलो आहोत. समजलं लेसन? बाय बाय.